मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नाताळच्या निमित्त आणि आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीमुळे पंढरपुरातील सर्व मठ, धर्मशाळा, हॉटेल हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, तर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांच्या मंदिराबाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळत आहे. ठाणे बेलापूर मार्गावर कोपरखैरणे येथील चालत्या टेम्पोला आग लागल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला आहे. कोपरखैरणे येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटल जवळ ही घटना घडली. या घटनेत अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या व 12 ते 14 अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीची एका 21 वर्षीय तरुणासोबत स्नॅपचॅटवर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले व या तरुणीने या अल्पवयीन मुलीला वेळोवेळी शहरातील एका नामांकित ओयो हॉटेलवर नेऊन त्या ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विशेष म्हणजे या तरुणाने आपल्याच मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले. मधल्या काळात ब्रेकअप झाल्यानंतर त्याने तिला वारंवार तिचे आणि त्याचे अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. तसेच तिच्याकडून वेळोवेळी पैशाची देखील मागणी केली होती. मात्र या तरुणाने इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर संबंधित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत तिच्या पालकांनी धुळे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. घटना उघडकीस आलेली आहे की एक अल्पवयीन मुलगी आणि एक 21 वर्षाचा मुलगा यांची वाया स्नॅपचॅट ओळख झालेली होती. त्याच्यानंतर त्यांचं काही वेळ ते रिलेशनशिपमध्ये होते. त्या मुलाने नंतर त्या मुलीसकट एका XYZ ओयो हॉटेलमध्ये ते नेहमी जात होते. आम्ही नंतर व्हेरीफाय केला असता त्या मुलाने त्या मुलीचे म्हणजे अश्लील व्हिडिओज काढलेले आहेत. त्या दोघांच्या काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये कॅप्चर झालेल्या आहेत, फोटोज काढलेले आहेत. त्याच्यानंतर पोलिसांनी काउन्सिलिंग करून त्या XYZ मुलीला कन्व्हिन्स केलं की आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या अनुषंगाने धुळे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या मुलाला अटक देखील करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये FIRमध्ये आम्ही जो ओयोचं हॉटेल जे आहे त्या ओयो हॉटेलने कोणतंही आय कार्ड चेक न करता एका अल्पवयीन मुलीला त्या रूम दिलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही पोक्सोच्या अंतर्गत त्या ओयो हॉटेलला देखील प्रतिबंधित नॉलन मांजाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आज शहर पोलिसांनी स्थानिक मोची गल्ली या भागात छापा मारून तिघांवर कारवाई करत 7,000 किमतीचा घातक नॉलन मांजा जप्त केला आहे. मकर संक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे सर्वत्र पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. मात्र पतंग उडवताना घातक अशा घटना नॉलन मांजाचा वापर होत असून यामुळे राज्यभरात अनेक दुर्घटना घडत आहे. पोलिसांनी नॉलन मांजा विकणारे नरेंद्र सुरेश चव्हाण व जितेंद्र उत्तमचंद गोयल या तिघांवर शहर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. रावेर विधानसभा क्षेत्रात दिनांक 27 डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे केळी, हरभरा, गहू, तूर, पपई अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत यावत तालुक्यातील भालोद, बामणोद, आमोदा, म्हैसवाडी, राजोरा, बोरावल आणि परिसरातील शेत शिवारांना भेट दिली. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगोले यांनी शनिवारी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर उपस्थित होते. दरम्यान भरत गोगोले यांचा यावेळी साई संस्थानाकडून सत्कार करण्यात आला. कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेतील आरोपीला फाशी व्हावी यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. आज कल्याण पूर्वेत नागरिकांनी आरोपी विशाल गवळीचा प्रतिकात्मक पुतळा बनवत त्याला फाशी दिली आहे. या माध्यमातून आरोपीला फाशी द्या अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आणि त्यानंतर या पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या एका खासगी बसचा आज अपघात झाला. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 32 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व भाविक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील होते. आज सकाळी पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावानजीक हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।